काय सांगत होता मगाशी 1938च्या वर्ल्ड कप विषयी? 1938चा वर्ल्ड कप फ्रान्समध्ये झाला. सलग 2 वेळा युरोपला होस्टिंगचे राईट्स मिळाले म्हणून दक्षिण आणि उत्तर अमेरिकेतल्या बऱ्याचशा टीमनी यायला नकार दिला. दक्षिण अमेरिकेतून आलं फक्त ब्राझील, वेस्ट इंडिज म्हणजे कॅरिबियन्समधून आलं क्युबा. यावेळी पहिल्यांदा आशियातून एक टीम निवडली आणि ती म्हणजे इंडोनेशिया, पण तेव्हा त्याला डच ईस्ट इंडिज म्हणायचे. 1938 म्हणजे दुसरं महायुद्ध जवळपास आलेलं होतं, त्यामुळे त्याची छाया सर्व युरोपभर आणि वर्ल्ड कपवर पडली. स्पेनमध्ये अंतर्गत यादवी चालू होती, त्यामुळे स्पेनची टीम आली नाही. ऑस्ट्रियाची टीम क्वालिफाय झालेली, पण वर्ल्ड कप सुरू व्हायच्या 3 महिने आधी हिटलरने ऑस्ट्रियावर हल्ला केला आणि ऑस्ट्रिया घशात घातली. त्यामुळे टीमच नाही, कारण देशच नाही. बरेचसे ऑस्ट्रियन खेळाडू जर्मन टीमकडनं खेळले. वर्ल्ड कप सुरू झाला, सगळे सामने नॉकआउट्स होते. फायनलला पोहोचले इटली आणि हंगेरी, आणि इटलीने 4-2 या फरकाने वर्ल्ड कप पुन्हा एकदा जिंकला. या वर्ल्ड कपमध्ये 2 इंटरेस्टिंग गोष्टी झाल्या. ब्राझीलचा सुपरस्टार लिओनायडस याने या वर्ल्ड कपमध्ये सर्वात जास्त म्हणजे 7 गोल केले आणि ब्राझिलियन फुटबॉल जागतिक स्तरावर पोहोचलं. आणि दुसरं म्हणजे इटलीचा कोच आणि मॅनेजर विटोरियो पाझो. विटोरियो पाझो हा आत्तापर्यंतचा एकमेव कोच आहे ज्याने 2 वेळा वर्ल्ड कप जिंकला.